नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की जरांगे पाटील यांचं चौथ्या टप्प्यातलं आमरण उपोषण सुटलेलं आहे. परिणामी नाही त्यांना सोडावं लागलं, कारण राज्य सरकारनं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांच्याच बद्दल अपप्रचार सुद्धा राज्य सरकारमधल्या जे काही राजकीय पक्ष आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी, आमदारांनी, मंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेले आहे. म्हणजे एकंदरीत जरांगे पाटलांना आणि त्यांच्या आंदोलनाला बदनाम करायचं आणि त्यांच्या पाठीमागं मराठा समाज हा उभा राहिला नाही पाहिजे यासाठी मोठं षडयंत्र या राज्यामध्ये आखलं जात आहे. याची माहिती तुम्हालाही आहे, मलाही आहे आणि आपण डीएस न्यूजच्या माध्यमातून सातत्याने त्याविषयी चर्चा केलेली आहे. परंतु मित्रांनो, चौथ्या टप्प्यातलं ज्यावेळेस उपोषण सुटलं, राज्य सरकारनं जरांगे पाटलांकडे दुर्लक्ष केलं. मग जरांगे पाटलांच्या सोबत आता मराठा समाज किती राहिला याविषयी प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण होत आहे. कारण भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जरांगे पाटलांनी सडेतोड टीका केलेली आहे, परखडपणे आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी मराठा समाजामध्ये रोष आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय आणि भाजपला मराठा समाज मतदान करणार नाही असंही वातावरण राज्यामध्ये ज्यावेळेस निर्माण झालं, त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांना मानणारे मराठा समाजाचे जे नेते आहेत ते सामोरे आले आणि जरांगे पाटलावर त्यांनी टीका त्या ठिकाणी केली. जरांगे पाटलांनाही त्यांनी अनेक आरोप प्रत्यारोपाच्या चक्रव्यूहामध्ये त्या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न केला आणि जरांगे पाटलांच्या पाठीमागं मराठा समाज नाही, जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज नाही असं ठणकावून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणाऱ्या मराठा नेत्यांनी सांगितलं होतं. आणि मित्रांनो, झालंय असं की देवेंद्र फडणवीस आणि भाजपा हा जरांगे पाटलांच्या आंदोलनापासून आता बाजूला झालाय आणि त्यामुळे त्यांना मानणारा जो मराठा समाजाचा मतदार आहे तोही जरांगे पाटलांच्या पाठीमागून बाजूला सरकलाय का असा प्रश्न या ठिकाणी राज्यामध्ये उपस्थित होत असताना खरंच मराठा किती आपल्या पाठीशी राहिलाय हे आजमावण्यासाठी कदाचित जरांगे पाटील हे आता पुन्हा एकदा मैदानात उतरलेत आणि ते महाराष्ट्राचे दौरे त्यांनी सुरू केलेले आहेत. चौथ्या टप्प्यामध्ये आमरण उपोषण सुटल्यानंतर जरांगे पाटील ज्यावेळेस सभेला जात आहेत त्यावेळेस त्यांच्या सभेला, त्यांच्या बैठकांना, त्यांच्या भाषणाला मराठा समाजाची गर्दी जमते का हा राज्यामध्ये ज्यावेळेस प्रश्न उपस्थित केला जातो त्यावेळेस त्यांना बदनाम करणारे किंवा भारतीय जनता पार्टी आणि सरकारमध्ये सहभागी असलेली जी राजकीय मंडळी आहेत ज्यांना जरांगे पाटील नकोय, त्यांचं आंदोलन नकोय किंवा मराठा समाजाला सगळे सोयरेचा अध्यादेश लागू होऊ द्यायचा नाही, ही जी विरोधातली मंडळी आहे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकच सुरुवात केली आहे की आता जरांगे पाटलांचं काही राहिलं नाही, आता ते आंदोलन संपलं, आता जरांगे पाटलांच्या पाठीमागे मराठा समाज उभा राहू शकत नाही आणि तो सगळा विखुरला गेलाय. परंतु मित्रांनो, डीएस न्यूजच्या माध्यमातून आपल्याला मी आवर्जून सांगतो, जरांगे पाटलांनी जो दौरा सुरू केलाय, बीड जिल्ह्याचा दौरा त्यांनी केला, आता ते धाराशिव जिल्ह्यामध्ये गेलेत आणि ते पुढच्या जिल्ह्यामध्ये जात आहेत. या जिल्ह्यामध्ये त्यांच्या दौऱ्यामध्ये डीएस न्यूजचे प्रतिनिधी आवर्जून सहभागी झाले होते आणि ज्यावेळी माहिती आपण घेतोय त्यावेळेस एक लक्षात येतंय की जरांगे पाटलांच्या चौथ्या आंदोलनानंतर या पहिल्यांदा जो रिस्पॉन्स त्यांना मिळत होता त्यापेक्षा कित्येक पटीनं मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. जरांगे पाटील सहजासहजी ज्या ठिकाणी जात आहेत, संवाद साधण्याचं काम करतायत, त्या ठिकाणी शेकडो नव्हे हजारो मराठा समाज बांधव आणि भगिनी त्या ठिकाणी भर उन्हात आणि भर रात्री थंडीत सुद्धा त्यांचे विचार ऐकण्यासाठी त्या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज जरांगे पाटील ज्या रस्त्यानं जात आहेत, दौरा त्यांचा तापाच्या भागात जातोय, त्या ठिकाणी महिला त्यांची ओवाळणी करण्यासाठी रस्त्यावर उभा राहत आहेत आणि शेकडो लोक रस्त्यानं हार तुरे घेऊन किंवा त्यांना नमस्कार घालण्यासाठी किंवा जरांगे पाटलांना पाहण्यासाठी दुतर्फा गर्दी करतायत. हे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. या उलट पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जरांगे पाटलांना ओळखत नव्हते लोक किंवा जरांगे पाटील किती विश्वासू आहेत हेही त्यांना माहित नव्हतं, जरांगे पाटील किती आक्रमक आहेत याचाही त्यांना अंदाज नव्हता. परंतु समाजासाठी एक तरुण लढतोय, प्रामाणिक लढतोय, त्याच्या मागे आपण उभा राहिलो पाहिजे. केवळ मराठा समाजाला ते आरक्षण मागतायत म्हणून मराठा समाज एकवटला होता. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातली ही ताकद आपण पाहिली होती. पण ज्यावेळी जरांगे पाटलांवर त्यांचा विश्वास बसला त्यावेळेस तिसऱ्या टप्प्यामध्ये मुंबईला ज्यावेळेस ते गेले त्यावेळेस मात्र कोट्यावधी मराठा समाज जरांगे पाटलांच्या सोबत त्या ठिकाणी गेला आणि मराठा समाजाला कुणबीच्या नोंदी सापडून ओबीसी मध्ये आरक्षण तर मिळालं आहेच, पण सगळे सोयरेचा अध्यादेश काढण्यासाठी सरकारनं त्या ठिकाणी अधिसूचना काढली, मसुदा तयार केला, तो जरांगे पाटलांच्या हाती दिला आणि मोजक्या काही दिवसांमध्ये आम्ही सगळे सोयरेचा अध्यादेश काढू असंही आश्वासन दिलं. यामुळे मराठा समाजाचा पूर्ण विश्वास जरांगे पाटलांवर आता ताकदीनं त्या ठिकाणी निर्माण झालेला हे चित्र आपण पाहतोय. परंतु या चौथ्या टप्प्यामध्ये सरकारच्या विरोधात जरांगे पाटलांची भूमिका गेली. राज्य सरकारनं जे विशेष अधिवेशन बोलवलं त्या ठिकाणी सगळे सोयऱ्याच्या ऐवजी 10% स्वतंत्र आरक्षण दिलं. जरांगे पाटलांनी याविषयी रोष व्यक्त केला, विरोध दर्शवला आणि सरकारच्या प्रतिनिधींनी किंवा देवेंद्र फडणवीस आणि जरांगे पाटील यांचं ज्यावेळेस ती शाब्दिक चकमक झाली, शाब्दिक युद्ध झालं आणि त्यानंतर मात्र
भारतीय जनता पार्टी आणि सध्याच्या महायुती सरकारच्या विरोधात जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आणि मराठा समाज हा पूर्ण ताकदीनं, रोषानं आणि त्वेषानं त्या ठिकाणी पेटून उठलेला आहे आणि तो जरांगे पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलेलं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. राज्य सरकारच्या वतीने आणि गृह मंत्रालयाकडून जरांगे पाटलांचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न होतोय. मग जरांगे पाटील ज्या अंतरवली सराटीमध्ये बसतायत त्या ठिकाणचा मंडप काढण्याचा प्रयत्न झाला. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसह जे स्टेज आहे ते सुद्धा रिकामं करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या वतीने झाला. जरांगे पाटलाचे जे बॅनर लावले चलो मुंबई, ते बीड जिल्ह्यातल्या अनेक गावातले बॅनर सुद्धा पोलिसांनी त्या ठिकाणी स्वतः काढलेले, याचाही रोष त्यांच्यावर आला. ज्यावेळेस जरांगे पाटलांनी लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलन पुकारलं, एक नवी रणनीती त्या ठिकाणी आखली, त्यावेळेस या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या मराठा तरुणावर गुन्हे दाखल करण्याचं काम सुद्धा पोलिसांकडून झालं, गृह मंत्रालयाकडून झालं, ज्याचे प्रमुख गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यासोबत अटक करण्याचं सुद्धा सत्र त्या ठिकाणी झालं. जरांगे पाटलांवर सुद्धा या गुन्ह्यामध्ये त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले. हे जी काही सगळी घटना घडली यामुळे मराठा समाज पेटून उठलेला आहे आणि तो जरांगे पाटलांच्या पाठीमागे आता ताकदीनं उभा राहताना दिसतोय. म्हणजेच जो मराठा समाजाच्या हितासाठी आवाज उचलत होते जरांगे पाटील, म्हणून समाज त्यांच्या पाठीमागे येत होता, तोच मराठा समाज आता जरांगे पाटील हे आपल्यासाठी नव्हे तर आपल्या भावी पिढीसाठी लढतायत आणि सरकारच्या विरोधात लढतायत आणि सरकार त्यांना जाणीवपूर्वक त्रास देत आहे. हे ज्यावेळेस लोकांच्या मनामध्ये बिंबल्या गेले त्यावेळेस मात्र अत्यंत जीवाभावाचे मराठा समाजाचे कार्यकर्ते हे त्यांच्या सोबत जुळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि विशेषतः माता भगिनी असतील, महिला प्रतिनिधी असतील, या तर जरांगे पाटलांच्या पाठीमागे रणरागिणी सारख्या त्या ठिकाणी उभा राहताना आपल्याला पाहायला मिळतंय. ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या महिला हे जरांगे पाटलांना संभाजीनगर या ठिकाणी भेटायला आल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांनी जे जरांगे पाटलांशी संवाद केला, एकेरीची सुद्धा भाषा त्या ठिकाणी वापरली, यावर जरांगे पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली. जर तुम्ही भगिनी म्हणून आलात तर भारतीय जनता पार्टीचे गमजे घालून तुम्ही का आलात असं ज्यावेळेस विचारलं, हा संदेश समाजामध्ये गेला आणि दुसऱ्याच दिवशी संभाजीनगर येथील मराठा समाजाच्या रणरागिणींनी भारतीय जनता पार्टीचे मंत्री असलेले अतुल सावे यांना गराडा घातला आणि त्यांना प्रश्न उपस्थित केला की जरांगे पाटील आजारी असताना तुमच्या महिला आघाडीच्या प्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊन त्यांना त्रास देण्याचं का काम केलं, त्यांना असे प्रश्न का उपस्थित केले, तुम्ही तात्काळ त्या महिला प्रतिनिधींना त्यांच्या पदावरून हकालपट्टी काढा. एवढी आक्रमक भूमिका त्या महिला प्रतिनिधींनी घेतली हे आपण पाहिलं. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की त्यांनी बीडला ज्या बैठका घेतल्या त्या बैठकामध्ये सुद्धा जरांगे पाटलांच्या पाठीशी मराठा समाज मोठ्या ताकदीनं गर्दी करताना दिसला आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या ताकदीनं, मोठ्या संख्येनं मराठा समाज जरांगे पाटलांची वाट पाहतोय, सभेला सुद्धा गर्दी करतोय हेही पाहिलं. आणि अनेक ठिकाणी ज्या बैठका होत आहेत तालुका जिल्हा स्तरावर, मराठा समाज शपथ घेतोय की जोपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत भाजपला मतदान करायचं नाही, अशा शपथ घेतलेले व्हिडिओ सुद्धा आपण सोशल मीडियावर पाहिलेत. आणि बैठकामध्ये त्यांनी असंही सांगितलंय, जोपर्यंत सगळे सोयरेचा अध्यादेश निघत नाही, जरांगे पाटील आपलं आंदोलन मागे घेत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या सभेच्या ठिकाणी जायचं नाही, राजकीय पुढाऱ्याच्या स्टेजवर सुद्धा उभा राहायचं नाही, अशी सुद्धा प्रतिज्ञा आणि या ठराव मराठा समाजाच्या तरुणांनी ठिकठिकाणी घेतलाय आणि ते घेताना दिसत आहेत. मित्रांनो, ही सगळी जर परिस्थिती पाहिली तर याही पुढे असंच होतंय की लोकसभा आणि विधानसभेला मराठा समाजाचे हजारो उमेदवार त्या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न किंवा तयारी मराठा समाज करताना दिसतोय. म्हणजेच काय, पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जो मराठा समाज जरांगे पाटलांच्या पाठीमागं जेवढ्या ताकदीनं उभा होता त्यापेक्षा कित्येक पटीनं, अधिक पटीनं तो आता जरांगे पाटलांच्या पाठीमागं उभा राहताना दिसतोय. जरांगे पाटील लग्नाच्या सोहळ्यामध्ये उपस्थित राहतात त्यावेळेस आमदार, मंत्री, खासदार जरी असले तरी जरांगे पाटील आल्यानंतर मराठा समाज उभा राहतोय, टाळ्या वाजवतोय, त्यांचं स्वागत करतोय, त्यांच्यावर फुलं उधळतोय. आणि विशेष म्हणजे लग्न समारंभामध्ये जरांगे पाटलांना थेट स्टेजवर नेल्या जात आहे, नवरदेव नवरी त्यांचं दर्शन घेत आहेत, ते आशीर्वाद देत आहेत, शब्दरूपी त्या ठिकाणी व्यक्त करतायत. आणि ते बोलत असताना सुद्धा मराठा समाजाला सगळे सोयरेचा अध्यादेश लागू होईपर्यंत मी आंदोलन मागे घेणार नाही असं विवाह सोहळ्यामध्ये सुद्धा हजारोंच्या जनसमुदायासमोर जरांगे पाटील आपली भूमिका ठामपणे मांडतायत. त्यामुळं मराठा समाजाचा जो काही ताकद, तिचा लोढ आहे तो जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभा राहताना आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, अनेक लग्नाच्या पत्रिकेवर आपण पाहतो देवदेवतांचे फोटो असतात, परंतु जो मराठा समाज जागरूक झाला त्यांनी आता देवदेवतांसोबत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ, शाहू फुले आंबेडकर यांचे सुद्धा पत्रिकेवर फोटो टाकायला सुरुवात केलेली होती. परंतु आता काय झालंय की जरांगे पाटलांचं आंदोलन आणि समाजाच्या हितासाठी त्यांचा प्रामाणिक लढा पाहून मराठा समाज आणि बहुजन समाजामध्ये जे काही घटक आहेत ते आपल्या लग्नाच्या लग्नपत्रिकेवर जरांगे पाटलांचे फोटो छापतायत
आणि जरांगे पाटलांच्या फोटोसह ते पत्रिका त्या ठिकाणी वितरित करतायत। यावरून एक लक्षात येत आहे की जरांगे पाटील यांच्या पाठीमागं मराठा समाज हा विखुरला नाही, कमी झाला नाही, तर तो 10 पट ताकदीनं जरांगे पाटलांच्या पाठीमागं उभा राहिलाय आणि जरांगे पाटील ठरवतील तेच धोरण आणि ते सांगतील तेच तोरण असं ब्रीदवाक्य घेऊन मराठा समाज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आता एकवटलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आणि म्हणून हा जो काही प्रश्न महाराष्ट्रामध्ये उपस्थित केला जातो किंवा सोशल मीडियावर जे काही त्यांचे विरोधक असतील किंवा सत्ताधारी पक्षाचे जे काही लोक असतील ते जे ट्रोल करतायत जरांगे पाटलांना की यांच्या पाठीमागे आता मराठा समाज राहिला नाही, परंतु हे चित्र सगळं उलट आहे। मराठा समाज जास्त ताकदीनं जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभा आहे हे मी DS न्यूजच्या माध्यमातून आपल्याला विश्वासाने या ठिकाणी सांगतोय। आणि यामुळं येणारी जी काही राजकीय घडामोड असेल भविष्यातली ही जरांगे पाटील आणि मराठा समाजाला विचारात घेतल्याशिवाय कोणताही पक्ष आपली रणनीती आखू शकत नाही, हे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि एकवटलेल्या मराठा समाजाच्या आणि जरांगे पाटलांच्या ठाम भूमिकेमुळं राज्य सरकारला सुद्धा सगळे सोयरे ही जी अधिसूचना आहे ती अध्यादेशामध्ये बदलून त्याचा कायदा करावा लागेल असं चित्र आज तरी महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतंय। मित्रांनो, मी जी माहिती आपल्याला दिली ती आपल्याला कशी वाटली आपली प्रतिक्रिया द्या। आणि जरांगे पाटील यांचं चौथ्यांदा जे आमरण उपोषण सुटलंय त्यानंतर त्यांच्या पाठीमागं मराठा समाजाची ताकद वाढलीये का कमी झालीये, तुम्हाला काय वाटतं? मी सांगितलेलं मत तुम्हाला खरं वाटत असेल किंवा तुमचं मत काय असेल तात्काळ या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या। कारण मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते, त्यामुळे ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची असते। पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल, तोपर्यंत